अरे कॅश प्राइज जेव्हा उस्मानला मिळालं होतं तब्बल सिली मीडियाला आपण उस्मानला पाहू शकतो. टायगर का रायगड का टायगर नाही 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 त्यांनीच 6 ओव्हरमध्ये मार. अच्छा अरे चांगली माहिती आहे विघ्नेश जो पुरवली आहे जे सोनीच्या बाबतीत विचार केला तर दोन्ही शतकवीर आपसामध्ये आता भिडणार आहेत. तर बॅटिंगसाठी आपण पाहतो सलामीला आलेला ओपनिंग बॅट्समॅन पार्थ चंदन द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द बोनकोडे 11 बोनकोडे करून खेळणारा एक कडक अफलातून ऑलराऊंडर आहे. कित्येक ज्याने अजून भिवंडी गाजवलेली आहे. तर विचार केला तर सर्व प्रवासात पाहिलं पनवेल गाजवलेले आहे. नवी तो गाजवतोच परंतु इथे भूमिउत्तर मैदानमध्ये जे लीग खेळली जाते त्याच दरम्यान उस्मान पटेल मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय आणि त्यांचे ओनर त्यांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण केतन म्हात्रेचा जो उल्लेख केला होता की जी बोलणी झाली होती की स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने पॅकेज असेल पण उस्मान म्हणाला की मी परफॉर्म करेन खेळेन त्यानंतर मी त्याबद्दल बोलेन. म्हणजे उस्मानसाठी देखील खऱ्या अर्थानं त्याचं कौतुक करावं पाहिजे. ओ टू कॉम्बॉक्स धन्यवाद. पहिलाच बॉल अप्रॅकवर स्वतः कॅप्टन आले बॉलिंग मार ओ फमलिंग 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 यस नो गाडी फसत होती. मिस कॉलिंग अजिंक्य लाडो स्पष्ट नकार दिला होता लाडोने पार्थ चंदनला आणि तिथे खरोखरच सर मिस्ड कॉलिंगचा बळी जवळजवळ पडत होता. मच्छिंद्रना प्रतिष्ठान बिलापूर आपण पाहतो सुद्धा कॅप्टन बॉलिंग मारो स्वराज मात्र पहिला बायकर मॅन ऑफ द गोठोली 11 शॉट विथ द बॅकफुट वगैरे पंच केला स्क्वेअर ऑफ द पॉइंटला. दोन्ही क्षेत्र इनफिल्डचे धावलेत. चेंडूला मात्र अडवलं गेलं फक्त सिंगल मिळते. लवली फिल्डिंग ऑफ स्क्वेअर ऑफ द पॉइंट सर्वेश. युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली त्याच्या बॅटिंग करताना मजा येईल. बॅटिंग तगडा बॅट्समन आहे सर्वेश. पहिला चेंडू मिस कॉलिंग जमली होती पण त्याच्यानंतर दुसरा चेंडूने मात्र खातो कोळलं पारचंदने 1 आणि ते अप्पा स्ट्रायकर CBD जो प्रशांतजी तडाके हे संघमालक आहेत. पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर ट्रॅकवर लवली सुपर बॉलिंग टप्पा पडल्याने खेळपट्टीने किती वेगाने चेंडू आणला होता बॉलरने. टीम कॅप्टन स्वराज प्रल्हाद म्हात्रे सुपर बॉलिंग यार. खेळपट्टीचा विचार केला एक ठणक खेळपट्टी येतींचं मी कौतुक केलं की आणि दोन्ही बॅटरला आणि बॉलरला बरोबर योग्य न्याय देताना सेम नजरेखाली खेळपट्टी बनवले का दोन्ही बाजूला मात्र खेळपट्टीना प्रेक्षकांना एक वेगळीच लढत पाहायला मिळो. नो गोलंदाज नो बॅटर. स्ट्रोक चांगला आहे खोळ्यात चांगल्या चेंडू टर्न केले मिड विकेट ठिकाणी प्रोटेक्शन केलं क्षेत्ररक्षण मात्र दूर होता. फंबलिंग होते जोपर्यंत एलफिल्ड फंगलिंगच्या जोरावर पुरेपूर फायदा घेतला स्ट्रोक वरती खेळताना बॅटरने अजिंक्य लाडो त्याने खातं घोळताना मात्र टर्न केलं ऑन द कार्पेट. स्कोर मात्र पाहता पोचते 2 पुढे. पहिल्यांदा बॅटिंग करताना आपण पाहतोय अर्थातच अप्पा स्ट्रायकर CBD 3 धावा स्कोर. बॅकफुट पॉइंट आपण पाहू शकता गेली आहे एक. ट्रॅक पर चेंडू व्हॉट नजाकत अप्पर शॉट बेहतरीन स्ट्रोक बाय लाडो. लाडाने मारलेला अजिंक्यने अप्पी शॉट डीप बॅकफुट पॉइंट क्लिअर द बाउंड्री. चरण रायझिंग झाल्यावर बॅकफुटवर गेला ओजन बॅटने त्याला स्टेअर केलं. क्षेत्ररक्षण खाली होतं इनफॅल्ड चीट करताना मात्र त्याला धाडलं सरळ सीमेरेषेच्या बाहेर. 2 उपयुक्त गोष्टी सांगितल्या अनुभवी रायगड का टायगर उस्मानने. ऑल इंडिया इकॉन ही जागा आहे ना ती बरोबर समजावण्यासाठी असते बॉलरला ॲज कॅप्टन म्हणा. ओरोडला टप्पा पडल्या चेंडूला इन केलं होतं आत आणलं होतं अलाउन द कार्पेट सरळ चांगलं थोपवण्याचा प्रयत्न. वाटत लवली फिल्डिंग इज देअर सुपर फिल्डिंग. विकी बनसोडे
ओ माय गॉड, किती वेळा झालं. ओ हो 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 हो, व्हॉट अ जस्ट लाईक द एम.एस. धोनी. हो हो हो, सुपर्ब. रिप्ले मध्ये दाखवलं जाईल काय त्याची चतुराई, त्याची ते करामत, त्याचं कौशल्य. विकेट किपर रुणाल नारायण म्हात्रे, पहा चेंडूला टोळवलं कसा. स्वराजचा तर बॉल बॅकफुटवर गेला, जागा बनवली आणि डीप मिड विकेटच्या क्षेत्रक्षण अफलातून केलं विकीने. चेंडू तर थांबवलाच, परंतु बाकीचं करामत करताना पहा रिप्लेमध्ये पाहिलं जातं. सरळ बॉलरने फेकलाय उंच पुरा, रुणालनं डायरेक्टली अंदाजामध्ये एम.एस. धोनीचा लावलं चेंडू एस्ट्याना आणि बॅटरला मात्र या अद्भुत करामतने जावं लागतं. लाडूला मात्र मैदानाच्या बाहेर. लाडूची विकेट पाहायला मिळते. पहिली सफलता इथे अर्जित होते. त्याचं सर्व श्रेय जाईल फिल्डिंग करणं विकेला आणि रुणालला. तिसऱ्या संयुक्त रीतीने हा रनआउट झाला, कारण विकीने फेकलं स्वराजकडे, स्वराजनं फेकलं रुणालकडे. म्हणजे 3 जणांची कसरत पाहायला मिळाली, करामत पाहायला मिळाली. रनआउटच्या रूपाने पहिला हादरा बसले अर्थातच अप्पा स्ट्रायकर CBD या टीमला. पहिले विकेटचं पतन, लाडू गेला रनआउटच्या रूपाने 9 2 वेळा असं घडलं. पण एक चूक मान्य आपण करू शकतो, दुसरी चूक होते याच्यामध्ये तुमच्या अखो मे अखो इशारे, डोळ्यातील इशारे कुठेतरी कमी पडत आहेत. येस नो वेट, हे खूप उशिरा, तोपर्यंत उशीर गेला होता. वेळ निघाली परत येणं मुश्किल असतं. पहिला बेस्ट बॅट्समॅन अजिंक्य लाडू परतलाय आणि आता मैदानाच्या आत आलाय टीम कॅप्टन विकी मुंबईकर. विकी बनसोडेने तो चेंडू फेकला. मॅन फॉर्म गावदेवी तलवली, एक बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द टीम. काय थ्रो होती आणि त्यालाच आणलं बॉलिंग मार्कवर. गाव एंडकडून पॉवर प्लेचं दुसरं ओव्हर टाकण्यासाठी आणि समोर आहे आता बॅट्समॅन पारचंदन. आपण पाहू इनसाइड द सर्कल. पॉवर प्लेचं हे दुसरं ओव्हर. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 9, एक सफलता, रनआउट. सुपर स्ट्रोक यार. चेंडूला शेवटच्या क्षणापत येऊ दिलं, त्याची प्रतीक्षा केली. बॅटचा हलकासा बॅट त्याने ओपन केला आणि त्याला ढकललं होतं. एक्स्ट्रा कव्हर, फाईन सुपर कव्हरमध्ये जमर क्षेत्र घेईल, फील करेल. कम्फर्टेबल सिंगल घेतली पारचंदनने, तो पोचतोय सिंगलने पुढे आणि धावसंख्या एक सिंगलने जाते 10 धावसंख्या बनवणं खूप महत्त्वाचं आहे. सुपर 4चे स्वप्न तुम्हाला जर पाहायचं असेल ना, तर सुपर 8मध्ये चांगला खेळ. धावसंख्या 60-70 मध्ये येणं गरजेचं आहे, कारण पहिली मॅच आपण पाहिलं होती, काय स्पेल टाकला केतन म्हात्रे, वाकल्यांचा हा महाराज. सुपर हा किंग प्रमाणे शो दाखवताना बॅटिंग केली त्यांनी. 4 विकेट एका ओव्हरमध्ये काढताना प्लेअर ऑफ द मॅच सुपर 4. हो, फायदा घेणं गरजेचं होतं का? एक तर मिळाली, पण 4ही कदाचित मिळाले, कारण ग्राउंड तसं सांगतो. नुसती बॅट जरी लागली असती ना, सुसाट सुटतो आउटफील्डला क्लिअर करताना. आउटफील्ड खूप भूमिपुत्र मैदानची ही तगडी आहे, खूप फास्ट आहे. इथे वाईटचा इशारा दसला, 1 धाव मिळते. 11वर स्कोर जाऊन पोहोचले. दुसरं ओव्हर प्रगती पेतावर. मॅच क्रमांक सुपर 8ची तिसरी आपल्या भेटीला. पहिली मॅच उशिरा आले प्रेक्षकांना मी सांगतो की DR पाटील वॉरेसने ती पहिली मॅच सुपरची जिंकली आहे. सुपर 4मध्ये त्यांचं बरोबर नुकतीच बऱ्याच वर्षानंतर MP वॉरियर्स कोपर खेळणे हे दार उघडं करताना सुपर 4. फुल टॉस बॅटवर मिड विकेटच्या ठिकाणी जातात. क्विकमध्ये हा फटका बदलला. हे चाणक्यपणे डावखुराचा जर कोणी आणला असेल ना, त्याचं नाव मी घेईन ब्रायन चार्ल्स लारा. एक वेळेला मिड विकेटला ब्रायन चार्ल्सला स्ट्रोक मारत होतो, क्विक क्रिकेटने चंदननं खेळणार स्ट्रोक तो तसा ढकलून देतो, तो एक्स्ट्रा कव्हरी मारतो. व्हेरी टफ टू द लेफ्ट हँड बॅट्समॅन, क्विक द चेंज ऑफ द स्ट्रोक ऑन द वन ॲक्शन. धावसंख्या 12वर, 1 गडी बाद. त्याच दरम्यान आदरणीय टेनिस बॉल क्रिकेटतील एक महान खेळाडू म्हणजेच देवनाथ मडवी साहेबांचं आगमन झालंय. वेलकम सर, सहर्ष स्वागत आहे. वैभव भोईर यांचं देखील आगमन झालंय. बालचंद्र स्मृती चषकाचे आयोजक आणि समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. NMTCA प्रेझेंट्स नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट लीग 2025 मध्ये O2 कॉम्बॉक्स. थँक्स विघ्नेश, अतिथी देवो. स्वागतम सुस्वागतम. वय वर्ष 53, वर्ष 54, अर्धेशत 40+ मध्ये बोंडखोडे. वाट अ क्लास देवनाथ मडवी. देवा क्रिकेटचं मोठं नाव. जेव्हा बरंचसं स्वप्न पाहायचे, RC फाउंडेशन दिवा, हायवे दिवा. चेक. त्या दरम्यान कोपर खिरणे टीमचे
कॅप्टन मिस्टर हनीफ पटेल यांचं देखील आगमन झालंय. हनीफ भाई सरचे स्वागत आहे आपलं. वेलकम, सुस्वागतम. What a shot, yes. Fabulously batting. What a stroke. Straight off the boundary. Just like the Sunny Manohar Gavaskar, just like the Bharat Ratna Sachin Tendulkar. It is the best shot. Off drive, Kadak Charan. आणि पप्पा जे 40 प्लेस खेळण्याचे आणखी एक, खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्यांचे आपण करूया स्वागतम सुस्वागतम. 2 ओव्हरचा खेळ इथून संपलाय. एक पॉवर प्लेला कसं छेदावं त्याचं सुरेख उदाहरण दिलं पारचंदन. तो 6 चेंडूला समोर 16वर जाऊन खेळतोय. हे पारचंदनचा खेळ पाहण्यासाठी हे खेळणे जवळजवळ मोठ्या संख्येने आल्यात. तुमचं सरसे स्वागत आहे. 16वर जाऊन पोहोचले तर 1वर स्वतः कॅप्टन असं 26-13 धावांच्या सरसेने पॉवर प्लेला चांगलं उत्तर दिलं. कामिल ते खेळणे प्रीमियरले कामिल काय स्पेल टाकला ब्यार, काय ओव्हर होतं. 6 चेंडू 6 धावा. त्यांचा मुलगा समोर होता. त्या मुलालाही मत बीट करताना आशिफच्या टीमला टायटनला त्याने चॅम्पियन बनवलं. What a Check. lovely, super राकेश रावत यांचं देखील आगमन झालंय. कोपरखेडने क्रिकेटसाठी आणि क्रिकेटसाठी भरपूर योगदान त्यांचं सातत्याने राहिले. राकेशजी रावत साहेब आपलं सरचे स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या नवी मुंबईच्या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. सिद्धू टोळे, सिब्बू. हो पहिली सफलता ऑफ साईड यॉर्करला लॉप करण्याचा प्रयत्न कॅप्टनचा आणि तिथे काय छेळ टिपलाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक बेस किमती विकेट कॅप्टनला मात्र परतावं लागतं. पहिल्या चेंडूवर टिपताना सफलता मात्र मिळते. दुसरी पहिला हादरा बसला निश्चितच जेव्हा परतला होता लाडो रनआउटच्या रूपामध्ये ती सफलतामध्ये 3 क्षेत्ररक्षणांनी आपल्या नावे केली होती. चेक. मी अप्पा स्ट्रायकर्स टीमच्या सगळ्याच खेळाडूंना सूचना देतो की प्लीज बाउंड्री लगत तुमचे प्लेयर्स बसलेत, अगदी डगआउटमध्ये तुम्ही बसा ही विनंती केली जाते. NMTCच्या कमिटीच्या मेंबरच्या माध्यमातून तुम्हाला ही सूचना दिली जाते की प्लीज सगळ्यांनीच
प्रशांत तडाके साहेब प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की सगळ्याच खेळाडूंना तुम्ही डगआउट मध्ये बसवा. कॉट उस्मान बॉल बाय सिबू सेकंड बॉल गतीमध्ये छान चॉपिंग केलं स्क्वेअर ऑफ द बाउंड्री. व्हॉट अ ग्रेट ट्राय पण अनफॉर्च्युनेटली दुर्भाग्य म्हणायला लागेल का प्रयत्न चांगला केला होता कॅप्टनने. स्वराज मात्रे इज अ व्हेरी गुड फिल्डर. त्याला चकवाने देतो. व्हॉट अ शॉट यार. व्हॉट अ लवली चॉपिंग शॉट ऑफ द स्क्वेअर ऑफ द बाउंड्री फॉर 4 रन्स. इथून आपण का आलोय आणि विघ्नेशने मला सांगितलं का तब्बल 214 द्विशतक 25 ओव्हरचं खेळ त्याच्यामध्ये द्विशतक पण 2 शतकवीर आहेत. एक उस्मान आहे ज्याने स्वर्गीय अंकल संजय पाटील त्या स्पर्धेत शतक मारलं. तर आता बॅटिंग करताना कच्छ गुजरातमधून जय सोनी ऑन द फेसिंग. कडक स्ट्रोक कडक बेहतरीन व्हाट अ टाइमिंग ओव्हर द लॉंग ऑफ इज अ मॅग्निफिसंट आउटस्टँडिंग स्ट्रोक बाय जय सोनी. कच्छ पहिला चौक षटकार लाजबाब बॅटिंग करताना फर्स्ट स्ट्राईक साठी मॅग्निफिसंट बॅटिंग. येस डीजे आदेश. बॅटरी .ai हा षटकार छरान. खूप मोठी भूमिका आहे ही स्पर्धा लीग स्पॉन्सर करण्यासाठी. बॅटरी .ai स्कोर मध्ये पोहोचते 36 वर. शॉर्ट थर्ड मॅन खडे केले. आता एंड मात्र चेंज केलंय सिबूने. तो आता राईट आर्म ऑन द विकेट कम्सिंग बॉल तो जय सोनी. गतीमध्ये परिवर्तन छान केला. लाजबाब आयटी आर्क ऑफसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द नॉट फुटवर्क इन दिस टाइम डॉट बॉल. स्कोर मात्र पोहोचले 36 पर. चेंज ऑफ द फेस. गतीमध्ये परिवर्तन करून चालत नाही. कचवरून मी बराचसा प्रवास इथे पार करून मित्रा. बॅकफुटवर गेल्या जागा बनवल्या हॉरिझॉन्टल बॅटने त्याला लेट कट केल्या सरळ क्लिअर केली. बॅकवर्ड गली आणि पॉइंट मधून काढलेला खणखणीत चौकार बॅटमधून जय सोनी. चरण धावसंख्या 40 वर. तिसरं पगितीवर बॉलिंग मार्कवर सिबू याने खऱ्या अर्थाने चांगली सुरुवात विकेट घेऊन केली होती. कॅप्टनला त्याने पहिल्या चेंडूवर बाद पण त्याच्यानंतर कच्छ गुजरातवरून आलेला हा द्विशतकवीर ऑल इंडिया आयकॉन ऑन द फेसिंग. शेवटचा बॉल तिसरा ओव्हर सिबू कम्सिंग बॉल तुझे सोनी. फुलटा बॅटवर सोडणार नाही कारण सर्वोत्तम 5 क्षेत्रक्षण निवडल्याने स्वराज त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. कॅप्टननं पकडला सिलिमिडावरती जेल आणि कच्चा हा जाबाज जय सोनी परतला तंबूच्या आसऱ्याला. येताना काय फटके मारले यार. दिल मात्र जिंकलं तमाम प्रेक्षकांची पण अखेरकार लो फोल्टा तर उचललं परंतु कॅप्टन होता तिथे सज्ज. सावधगिरीने सिलिमिडॉवच्या ठिकाणी झेल पकडताना मात्र ही दुसरी सफलता. पहिल्या आणि शेवटच्या चेंडूवर ही सफलता मिळते सिबूला. धावसंख्या मात्र 40 वर 3 ओव्हरची झाली इथून समाप्ती. 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 मध्ये 25-30 मध्ये जाईल का. 30 पर्यंत होते 70 आणि 70 धावा सुपर 8 साठी कोणत्याही टीमसाठी एक फायटिंग स्कोर. त्या दरम्यान ऐकूया आदेश.
संघमालक असली टीम आहे. संघमालक आहे ते विराज पाटील तर प्रशांत तडाके या अप्पा स्ट्रायकर सीबीडीचे. 3 ओव्हरची समाप्ती 40 वर 3. 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 मध्ये जरी 30 आले तर 70 धाबा. 70 धाबा डेफिनेटली द फायटिंग स्कोर. पुन्हा एकदा जमलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि प्रेक्षकांसाठी एक ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे, तिथे जाऊन आपलं रजिस्टर नाव नोंदवा आणि आजच्या घडीतला खूप महागडा असं iPhone 17 आज मिळवा. तुमचे भाग्य किती साथ देते त्याच्यावर निर्भर असेल. भाग्यवंत अशा प्रेक्षकाला मिळेल आज iPhone 17. चला थेट जाऊया. अतिशय पर्व पहिलं एक मोठ्या संख्येने आता प्रेक्षकांची गर्दी वाढायला लागली आहे. पहिला दिवस थोडे कमी होती, दुसऱ्या दिवशी थोडे म्हणजे वाढत चाललेली. आत्ता मात्र तुडुंब अशी गर्दी. त्या लाडक्या प्रेक्षकांचे मी हार्दिक असं स्वागत करतोय. टेनिस cricket.in माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले आहेत त्याही प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये अगदी मनाच्या अंतकरणामध्ये स्वागत आहे. नाव स्ट्राईक एंडला आता आहे पार्थ चंदन. तो खेळतोय 16 वर 7 चेंडूला समोर गेल्यानंतर बॉलिंग मार्कवर त्याच बोंडकोड्याचा मोहन दीक्षित. 100 टीम मधून पहिला गोलंदाज आम्ही पाहिला घनसोळी 40+ मध्ये, ज्याने बॉलआउट करताना वैभव प्रतिष्ठाना पोहोचवलं होतं फायनल मध्ये. आणि आल्या सांगितलं तुमचं म्हणणं खोटं नाही. त्याच्या विरोधामध्ये एका बोंडखोड्याच्या बॉलर एका बोंडकडे बॅटचा मात्र इथे घेतला विकेट. शॉर्ट आमच्या बॅकफुटवर होता. अपीस शॉट खेळण्याचा टॉपेत लागला गेला आणि स्क्वेअर ऑफ द शॉर्ट पॉइंटला झेल टिपला गेला गौरव शिंदेने. कॉट गौरव शिंदे बॉल बाय मोहन दीक्षित. बॅक चंदन पारचंदन जो 16 वर परतला. नेरुळ इथून बिलॉंग करतो. अतिशय जबरदस्त ऑलराऊंडर आहे. त्याच्या साथीला आता 6व्या क्रमांकावर मैदानाच्या आत नवीन बॅटर अप्पा स्ट्रायकर सीबीडी कडून ऋषभ. याच ऋषभने काल कमाल केली यार. काय खेळी 37 धावांची. व्हॉट अ लवली बॅटिंग यार. येणार भविष्य उज्ज्वल सांगतो, कारण त्याच्याकडे फ्लेक्झिबिलिटी आहे, त्याची लवचिकता आहे आणि त्याला खेळताना हे मैदान आहे ना सर्व ठिकाणी सर्व काही देऊन येईल ते दाखवलं त्याने. पुरेपूर या मैदानाचा या भौगोलिक सीमारेचा पुरेपूर फायदा होता. 37 धावांची एक बेहतर इनिंग. स्ट्राईकवरती आता ऋषभ चंदाने. ओ माय गॉड, हुशार आहे बॉलर. ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा पहिलाच प्रयत्न केला. त्याचं मन ओळखताना थोडासा थांबला रिलीज करताना चेंडू आणि बरोबर इंटू द बॉडी. 2 पायाच्या मधून चेंडू सरळ ट्रॅव्हल केला. हातात दिला विकेट किपर रुणाल नारायण मात्रेच्या. डॉट. आता 40 वर 4. 2 चेंडू पहिला विकेट, दुसरा डॉट. 10 चेंडूचा खेळ बाकी. चौथवर टाकलं जातं. सुपर 8चा हा तिसरा मॅच. बॉलिंग मार्कवर मोहन दीक्षित. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. 23 चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. थोडं गोंधळ वळालं, पण गोंधळ वळल्यानंतर चेंडू फुटबॉल प्रमाणे खेळला. फुटबॉल मुखे खेळताना क्रिकेटमध्ये पाहायला मिळते, परंतु 2 धावा मात्र मिळवल्या. 2ने खातं खोलतोय यंगस्टर खेळाडू ऋषभ चिंदाने. ओपन द अकाउंट. 2ने पुढे जातो 42 वर अप्पा स्ट्रायकर सीबीडी. 42 वरच्या सद्यस्थिती आहे. 4थं ओव्हर मध्ये मैदानाच्या आत टाकताना बोंडकोडेचा हा स्ट्रायकर बॉलर मोहन दीक्षित. बॉलिंग मार्क डीप लॉंग ऑन खडकले. काऊ कॉर्नरला थोडंसं वाईडिश करताना मिड विकेट. वाईडिश डीप स्क्वेअर लेग. पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर. 42 42 वर 4. बॅटरी डॉट AI प्रेझेंटेड टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग NMTC. बॅकफुटवर टॅप करताना मिस टायमिंग स्ट्रोक. दूरवरून मिड विकेट क्षेत्रांची येईल. 2-4 पावलं पुढे फील करेल तोपर्यंत सहजगत्या सिंगल मिळवली. सिंगलच्या आधारे धावसंख्या मात्र स्कोरवरती वाढताना दिसते. ते पोहोचते 43 वर. 43 4 गडी बाद. पहिला विकेट. डॉट 2-1. वॉट अ लवली कमबॅक. चांगला कमबॅक मात्र पाहायला मिळते 4थ्या ओव्हरमध्ये आपलं पहिलं टाकताना. मोहन दीक्षित
मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूरकडून हाताळताना गाव एंडकडून कॅप्टन थोडासा वाईडिस करतो. द स्क्वेअर ऑफ सुपर कव्हर आहे त्याला अजून फाईन करताना स्वराज म्हात्रे स्टँडिंग शॉट थर्ड मॅन. बॅकवर्ड गरी वेदांत म्हात्रे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे का? प्रॉपरली टायमिंग आहे ते पावलं. डाऊन द बॉल. झेल छान टिपताना आणखीन विकेट. इथे बॅटर परतलाय अर्थातच राहुल म्हात्रे 0वर. अर्धशतक पहिल्याच मॅचमध्ये 2 उमी केनी त्यानंतर केतन म्हात्रे त्याच मॅचमध्ये दुसरा 83 धावांचा खणखणीत अर्धशतक. नंतर अर्थातच आपण आणखीन एक अर्धशतक पाहिलं नमित अशोक पाटील. अजूनही जयेशनं मारलं अर्धशतक. राणानं सोनूनं एक अर्धशतक मारले. असे जवळजवळ बरेचसे अर्धशतक वेगळ्या परंतु आजचं अर्धशतक अजून बाकी आहे. जवळपास पोचलो होता भावेश परंतु अर्धशतक पुरू करू शकला नाही. परंतु प्लेअर ऑफ द मॅच सेकंड सुपर 8च्या दुसऱ्या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच. तिसरं सुपर 1 आपल्या भेटीला पहिल्या बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं. टॉस जिंकल्यानंतर मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीम कॅप्टन सुराजने त्याची स्थिती सध्या 3.5 ओव्हरमध्ये 43वर 5. नवीन बॅटर आले मैदानाच्या 7 देवेश कोळी दिवाळे ऑन द अप सरळच्या बाजूला आणखीन एक. वॉट अ कॅच. वॉट अ वंडरफुल कॅच टेकन बाय विकी बनसोडे. मॅन फॉर्म गाव देवी तळवळ म्हणून खेळणारा. काय कॅच काल आम्ही निश्चित विनेश शर्माचे ते झेल पाहिलं होतं इथे उपस्थितीतून. पण तर मॅच घरी बसल्या आम्ही पाहत होतो काय झेल होता त्याच्याच तोडीच तोड हा झेल विकी निर्णय. कॅचेस विन द मॅचेस. कारण बॅटर जर तिथे राहिला असता तर व्हेरी डेंजरस इन द स्लॉग. 0वर परतलाय देवेश कोळी विदाउट स्कोर. आणखी सफलता 43वर. अक्षरशः कंबरड मोडलं मी म्हणेन मोहन दीक्षितने. व्हॉट अ लवली स्पेल इन 4th ओव्हर द टीम फर्स्ट इन हिज ओन. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आपण एकदा कटाक्ष टाकूया. अप्पा स्ट्रायकर सिबिडी 43 या ओव्हरमध्ये 3 विकेट मिळवल्या फक्त अवघ्या 3 धावा देत. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू. काही क्षणानंतर एक मधुर सूर्यसंगीत ऐकणार आपण. बॅक टू द क्रिकेट. मॅन फ्रॉम बेलापूर गौरव शिंदे स्लॉगवर 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. परंतु जी बॅटिंग काल केली होती तशी बॅटिंगची गरज आहे. कारण या 4 ओव्हरमध्ये धावा रोखल्या. स्कोर थांबवला. येस स्कोर थांबवला पण मी थांबणार नाही. कालचा तो शो अधुरा होता तो अजून मी पुढे घेऊन जाते. व्हॉट अ स्ट्रोक बाय ऋषभ चंदाने. छरान बेहतरीन स्ट्रोक. जे केतन म्हात्रेने झकास निभावलं. प्रत्येकाचं तो मनोबल वाढवत होतं पहिल्या मॅचमध्ये. हे काम असतं ऑल इंडिया तो करतोय आता उस्मान पटेल. ऑल इंडियाना सर्वांना इन्स्पायरेशन प्रेरित करण्याचं काम कोण करतं ऑल इंडिया. ती भूमिका वटवता नाही ते रायगड का टायगर. अजूनही आम्हाला आठवते 2020 मधला तो उस्मान पटेल किरणने दिलेली त्याला बॅट ती टोपी. किरण नाईक फ्रॉम बोनकोडे ऑन ड्राईव्ह केला जरूर पर मिस टायमिंग स्ट्रोक दुरून क्षेत्रक्षण पहा
दोन शब्द सांगण्यासाठी उस्मान काय गेला आणि पहा त्या स्ट्रोकमध्ये आवर घालावं लागलं इथे ऋषभ चंदानीला परफेक्टली. हेच तर असतं काम ऑल इंडियात. तो स्वस्त बसणं जमत नाही, कारण एकतर आपल्याला दूरवर बोलवतात आणि एक प्रमुख या खेळाडू नात्यानं प्रत्येक इतर 10 जणांना आपण घेऊन जावं. ते घेऊन जाताना आता उस्मान ते चोख निभावलं 4 मध्ये नेताना केतन म्हात्रेने. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50 अर्धशतक मात्र लागलं जातं अप्पर स्ट्रायकर सीबीडी टीमचं. धापळकारो इथे नो बॉल घोषित केल्या. स्क्वेअर लेगचे अंपायर रुपेश सामंत आणि चेंडूला धाडलं मात्र सरळ सीमेरेषेच्या बाहेर. 4 रन 5 धाव मिळतील. चौकार आणि नो बॉल. पुढला चेंडू नीट पाहावा लागेल कारण तो असणार आहे फ्रीट. सुटी असते हँडलिंग द बॉलर. रुणाल अजून ऑप्शन होता, परंतु तेव्हा तर कोणाला जाऊ, कारण ॲज बॉलर म्हणून आपण ज्याला निवडले त्याला तर, कारण ऑलराऊंडर म्हणून पाहिलं जातं, पण इज अ बेस्ट ऑप्शन होतं रुणाल. कारण 2023-24 सर्वात जास्त बळी घेणारा नवी मुंबईचा हा गोलंदाज होता. त्यांच्याकडे ऑप्शन शॉट एक्स्ट्रा कव्हर स्टँडिंग होतं रुणाल. बट नाव गौरव सिंधी बॉलिंग मार्क. फ्री हिट चेंडू. फ्री हिटला सोडणार नाही. का सोडणार नव्हतं. एकदम हलवा चेंडू समोर हपोलीला उडवलं. काऊ कॉर्नरच्या वरून आला षटकार. अजून बॅटमधून त्या बॅटमधून कमाल केली होती तोच बॅट्समॅन आता राहुल. चेंडू पुरवला जाईल. पहिल्या चेंडूपासून ही सूचना आपल्या कानापर्यंत आम्ही पोहोचवत आलोय. इथे आलेला आहे जो मॅच मधला बॉल बास 61 धावा पोहोचल्यात. पाहिलं तर अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आणि बॉलिंग मार्क मॅन फ्रॉम बेलापूर गौरव शिंदे. ही कम्स इन बॉल टू राहुल. कडक स्ट्रोक. ओ चान्स फॉर द कॅच. सोडणार नाही. रायगड का टायगर आहे समोर. लॉंग ऑनच्या ठिकाणी दुसरा झेल उस्मान पटेलच्या हातामध्ये. दुसरा झेल घेताना इथे खेळीत मात्र समाप्त जे राहुल बाद. यॉर्कर करण्याचा प्रयत्न आपण घेत लाभ केलं होतं. लॉंगॉच्या ठिकाणी असलेली एक मोठी भिंत होती, मोठी दिवार, तिला पार छेदता आलं नाहीये आणि 61 आणखी सफलता. आणखी गडी बाद होते. 7 गडी बाद 61. 2 चेंडू मात्र इनिंगचं सुपर 8चा तिसरा मॅच आपल्या भेटीला. समस्त जे प्रेक्षक आहेत त्या सर्व लाडक्यापेक्षा मी पुन्हा एकदा या प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये स्वागत करतोय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. टार्गेट किती जाईल सांगणं कठीण आहे. टार्गेट सेट करणार ओर घेऊन आलाय मॅन फ्रॉम बेलापूर गौरव शिंदे. त्याला हलक्याचे कारण उपदेश देताना स्वतः कॅप्टन आला होता स्वराज म्हात्रे. कमी वयामध्ये जाऊ नका. कमी वयामध्ये खूप कमाल केली. जस्ट लाईक द राशिद खान, व्हेरी यंगर कॅप्टन ऑफ द T20 लेदर क्रिकेट. व्हेरी गुड लो फुल टॉस होते. टर्न केला. मिड विकेट काउंटच्या ठिकाणी क्षेत्रक्षण तैनात आहे. फील्ड करेल. व्हॉट अ लवली थ्रो यार. एक्झॅक्टली इन टू द हँड ऑफ द विकेट कीपर. थेट मात्र चेंडू फेक केली होती विकेटच्या हातात. सिंगल मिळते. नाव लास्ट बॉल. इनिंग पहिली बॅटिंग करताना अप्पर स्ट्रायकर सीबीडी कडे एक फक्त चेंडू आहे आणि समोर काल बॅटरने कमाल केली. वय एकदम कमी कोवळ्या वयाचा हा मुलगा. नाव आहे ऋषभ चंदानी. ऑन द स्ट्राईक. एक षटकार आलाय. शेवटचा बॉल. गौरव शिंदे ऑफसाइड ऑफस्टोन लाईन होती. मिड विकेट आणि काउंटरची मोठी गॅप आहे. गॅप मधून काय फिल्डिंग केली यार. गुड स्टॉप इज देअर. अतिशय दर्जेदार चपलक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं. 2 धावा जरूर शेवटच्या चेंडूमध्ये देताना. स्कोर मात्र 2 ने पुढे जाताना पोहोचले 63 वर. 64 धावसंख्येवर. एक्झॅक्टली 65. 65 धावा. 13 धावांच्या षट मागे
ही धावगती अस्किंग रन रेट. ओ टू द नेक्स्ट मॅच. टॉस होईल आणि टॉस साठी मैदानाच्या विघ्नेश. थँक्यू व्हेरी मच सँडी सर. चला आपण टॉससाठी हनीफभाई पटेल यांना विनंती करतो की आपण टॉससाठी देवनाथ मडवी सर असतील, त्याचबरोबर मी अशोक पाटील साहेबांना विनंती करतो की या सगळ्यांच्याच शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन चला या. जितू म्हात्रे सर देखील आमच्यासोबत जॉईंट होतील, ज्यांनी खेळपट्टी बनवली. सँडी सर, आपण जितू म्हात्रे असतील किंवा चंदू पाटील सर असतील यांनी ही खेळपट्टी साकारली. त्याचबरोबर 40+ कोपर खेळणे टीमच्या माध्यमातून प्रत्येक संघाला फ्रुट्स त्यांनी प्रोव्हाइड केले, त्याबद्दल त्यांचं देखील आभार मानतोय, कारण की त्यांचं देखील योगदान आहे. आणि स्पॉट्स बॉयचे सगळे सदस्य त्यांनी देखील या स्पर्धेसाठी फार महत्त्वाची भूमिका बजावली. 15-20 दिवस हे मैदान अगदी बनवण्यासाठी त्यांचे देखील योगदान राहिले. हे सगळेच मान्यवरांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस वियांश फायटर्स वर्सेस सामना असेल बोल. चला ट्रायडेंट नवी मुंबई वर्सेस वियांश फायटर्स असा सामना आहे आणि सगळे लेजेंडरी क्रिकेटर आमच्याला पाहायला मिळतील. चला देवनाथ मडवी साहेब यांची शुभसे केला जाईल. टॉस आणि कॉल करतील मयूर भोईर. हेड इज कॉल आणि कॉल आलाय ठेल. चंदन, टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू. कशा पद्धतीने आतापर्यंतचा प्रवास राहिलाय, टीमचा कसा परफॉर्मन्स राहिला? आता सुपर 8 मध्ये आपण प्रवेश केलाय. सुपर 8चा शेवटचा सामना खेळतोय. नॉकआउट स्टेजवर खेळायचा आहे. काय प्लॅनिंग झालं मॅच संपल्यानंतर किंवा आज सकाळी कशा पद्धतीने रणनीती आखली गेली? आम्ही जो आमचा प्रयत्न आहे की चांगला खेळ खेळायचा आहे आणि जो रेग्युलर खेळतोय, आम्ही आधी 2 मॅच खेळलोय तसंच परफॉर्म करायचं आहे आणि सगळे फेअरलेस खेळणार आहे आम्ही. काय वाटते किती टीम स्ट्रॉंग आणि किती टीम तयार आहे ही स्पर्धा जिंकण्यासाठी किंवा सुपर फोर्स जाण्यासाठी? आमचा संघ तयार आहे. आम्ही चांगला प्रयत्न करून पुढे जाऊ खेळायला. मयूर भोईर आमच्या सोबत आहेत. मयूर भोईर या. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय असता? प्रथम तर फिल्डिंगच घेतली असते आम्ही. बॅटिंग करायचे. किती टार्गेट पर्यंत जाण्याचा मनसुबा असेल? 70 ते 75 धावाचा प्रयत्न. बॅटरी थोडी तर मयूर काय सांगशील, कशा पद्धतीने आता लीग स्टेजचे मॅच संपलेत, खूप चांगला परफॉर्मन्स झालाय आपल्या टीमचा, आता सुपर 8 मध्ये खेळतोय, कशा पद्धतीने तयारी आहे? टीम रेडी आहे? टीम तर रेडी आहे. नॉर्मल क्रिकेट खेळायचा प्रयत्न करू बस. विश यू ऑल द बेस्ट. दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आमचे मान्यवर आहेत देवादादा, भरपूर वर्ष तुम्हाला क्रिकेट खेळताना संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटने पाहिलंय. तुमचा खेळ कॅप्टन म्हणून कसा असावा तर देवनाथ मडवीसारखा असावा. नेहमीच म्हटलं जातं 10 वर्ष अधिराज्य तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटवर गाजवलाय. सर काय म्हणाल? ही नवी मुंबईच्या खेळाडूंची ही प्रीमियर लीग होते, कशा पद्धतीने हा माहोल वाटतोय? टुर्नामेंट खूप छान आहे. हॅलो, मी बोलतो. हॅलो, टुर्नामेंट खूप छान आहे आणि आयोजन पण मस्त झालं आहे. मी 4-5 दिवस झाले हीच मॅच बघतोय आणि पहिल्यांदा आमच्या वेळी असं काय नव्हतं. आमचं हाडलक थोडं. आता सर्व पोरांना म्हणजे खूप पुढे जायला खूप मस्त खूप असे म्हणजे प्लॅटफॉर्म आहेत. आणि मला फक्त एक यंगस्टरला फक्त एवढंच एक सुचवायचं आहे की ही जी पोरं म्हणजे अशी टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात त्याच्यात तुम्ही पूर्णपणे म्हणजे 100% फायदा घ्या त्याचा. कारण त्यांचा हेतू असं काय म्हणजे टाईमपास करणं काही असं म्हणजे काही नसतं.
तर त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि तुम्ही म्हणजे पुढे जा. जसे आज आपल्या इथे आपल्या नवी मुंबईमध्ये आपल्याला बाहेरचे आयकॉन घेऊन म्हणजे आयकॉन लागतात आपल्याला, तर आपले पण आयकॉनमधून बाहेरच्या याच्यामध्ये गेले पाहिजे. एवढंच बोलतोय. थँक्यू व्हेरी मच. मान्यवरांचं मनपूर्वक आभार. प्लीज स्थानपन्न व्हा. मॅचला होते सुरुवात. टॉस नुकताच झाला आणि ट्रायडेंट नवी मुंबई टीम कॅप्टन टॉस जिंकलाय. आपण चंदन तलवारला पाहू शकाल आणि टॉस जिंकला आणि निर्णय घेतला की फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय टीम वियांश फायटर्स टीमला. एकीकडे आपण मयूर भुईरला पाहू शकाल तर दुसरीकडे चंदन तलवार. हे दोन अष्टपैलू खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये आणि ऑल इंडिया आयकॉनसाठी आपण एकीकडे जर पाहिलं तर ट्रायडेंट नवी मुंबई टीममधून कासरवडीचा आणि नवी टेनिस बॉल क्रिकेटचा एक अष्टपैलू खेळाडू मिस्टर अयूब शेख याला देखील पाहू शकाल आणि दुसऱ्या बाजूला आपण वियांश फायटर्स टीमकडून खेळताना चैतन्य पाटील टाकी गावचा हा बेहतरीन उगवता सितारा, ज्याने नुकतंच रायगड प्रीमियर लीगमध्ये आपली दमखम दाखवली, मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकली, तो खेळाडू इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. जाऊया क्रिकेटच्या घमासांमध्ये, जाऊया नेक्स्ट इनिंगमध्ये, बघूया या मॅचमध्ये काय होते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. चला दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल 65 धावांचं लक्ष आणि त्या कशा प्रकारे पूर्ण करतील सेकंड इनिंगमध्ये. अर्थातच मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर या ऐकूया एक बेस्ट वाणीमध्ये विघ्नेश आगे का खुदे का अखो कॉल. हॅलो, थँक्यू व्हेरी मच. त्याच दरम्यान आणखीन एक महान खेळाडू राम पोळ सर यांचं देखील आगमन झालं. वेलकम सरचे स्वागत आहे. युनायटेड टीमसाठी, साईसागर टीमसाठी ज्यांनी क्रिकेट खेळलेत राम पोळ सर यांचं देखील सरचे स्वागत आहे. आणि त्याचबरोबर राजू सत्रे सर, सत्रे गावातील समाजसेवक, भरपूर चांगलं योगदान त्यांचं देखील राहिलं आहे आणि क्रिकेटचे निसम चाहते आहेत, आमचे परम मित्र आहेत सत्रे सर. वेलकम सरचे स्वागत आहे. वेलकम, आपलं सरचे स्वागत आहे. जाऊया क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि Battery.ai प्रेझेंट्स नवी मुंबई टेनिस क्रिकेट लीग 2025चा हा भव्य दिव्य सोहळा. मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे, ती म्हणजेच आपण अप्पा स्ट्रायकर्स यांच्या विरोधामध्ये मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर असा सामना पाहायला मिळते. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जातोय. 65 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय बॅटिंग करत असताना अप्पा स्ट्रायकर्स टीमने. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना ऑल इंडिया आयकॉन मिस्टर उस्मान पटेल, रायगडचा टायगर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि त्याच्या समवेत नवी मुंबई आयकॉन कॅप्टन मिस्टर स्वराज प्रल्हाद म्हात्रे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय जय सोनी, मॅन फ्रॉम गुजरात. गुजरात कच्छ वरून आलेला हा खेळाडू आहे जय सोनी. पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय शॉट मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. एका धावाने टायगरने आपलं खातं उघडलंय. रायगडचा टायगर, काय क्रेज आहे या खेळाडूची. RR स्पोर्ट्स कडून SX चे जे ब्रँडेड शूज आहेत ते राम पोळ सरांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेत. त्यांचं देखील आभार मानतोय. क्रिकेटसाठी भरपूर योगदान त्यांचं सातत्याने राहिलंय, त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. पहिला ओव्हर प्रगतीपथावर असताना लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. सिली मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे स्वराज प्रल्हाद म्हात्रे. हा खेळाडू जर पाहिला तर गोठ्युली गावाकडून बिलॉंग करतोय. MS11 गोठ्युली निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जडणघडण झाली या खेळाडूची. आणि ज्या पद्धतीने सध्याच्या घडीला क्रिकेट खेळतोय इम्प्रेस केलाय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलाय, लाईन मिस केली आहे. मी राजभोग साहेबांना विनंती करतोय की मंचावर या. वेलकम सरचे स्वागत. गायकवाड साहेब आपण देखील मंचावर या. गायकवाड साहेब
थर्ड अंपायरसाठी मागणी केली गेली आहे. अरुण राजभोग साहेब आणि संदीप गायकवाड साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आमची युनायटेडची टीम आहे सगळीच. राम पोळ सर असतील, सत्रे सर असतील किंवा सुरेश राणा सर, या सगळ्याच मंडळीने आज एक परिवार उभा केलाय. दरम्यान थर्ड अंपायरसाठी रेफर केलाय. त्याची पाहणी करत असताना वैती सर, प्रमोद जयस्वाल यांचं देखील आगमन झालंय. वेलकम सहर्ष स्वागत आहे. पाच कॅमेऱ्यासह tenniscricket.in माध्यमातून इथे टेलिकास्ट केलं जातं आहे. फेअर डिलिव्हरी असा निर्णय घेण्यात आला. फेअर डिलिव्हरी अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं होतं. डॉट बॉलची सांगता होतीये. टप्प्याचा बॉल हुक केलाय, टॉपेज लागलाय, चेंडू जातोय फाइंड मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चूक होतीये, चेंडू होईल फरार. क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळते. खूप चांगले एफर्ट्स आहेत. ऋषिकेश पानसरे आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःला झोकून दिले होतं. अप्पा स्ट्रायकर CBD टीम. खूप चांगले एफर्ट्स आपल्या टीमसाठी. एफर्ट्स पाहू शकाल ॲक्शन रिप्ले मध्ये. खूप चांगला प्रयत्न केला आपल्या टीमसाठी. वाचवल्यात तब्बल 2 धावा. इच अँड एव्हरी रन्स. एक एक धाव फार महत्वाची आहे. 65चं टार्गेट आहे. टार्गेट इथे वरती लिह. 65 टू बिन. सुपर 8चा थरार. तिसरा सामना. थर्ड अंपायरसाठी मागणी केली जाते. पाहिलं जाईल कशा पद्धतीने ऋषिकेश पानसरे धावत असताना हा चेंडू कशा पद्धतीने अडवला. अंपायर थर्ड अंपायर कशासाठी आहेत? बाउंड्रीसाठी आपण चेक केलं जाईल. चला आणि सेव्ह झाली आहे बाउंड्री. 2च धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 3 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये जय सोनीने बॅटिंगमध्ये करामत करता आलं नाही, पण जय सोनीने गोलंदाजीमध्ये धार दाखवली. जय सोनी ऑल इंडिया आयकॉन. पुढचा बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला होता. गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्वराज म्हात्रेला परतावा लागेल. कॅप्टन परतलाय. स्वराज म्हात्रेच्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान संघाला. फलंदाज स्वराज बॅक टू द डगआउट. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये आलेल्या प्रेक्षकांना एक मुभा असेल, संधी असेल. iPhone 17 जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला battery.ai च्या ज्या गेम झोन मध्ये जावं लागेल. तिथे तुम्हाला फ्री रजिस्टर आहे. तिथे रजिस्टर करा तुमचं नाव आणि आज संध्याकाळी iPhone 70 साठी लकी ड्रॉ केला जाईल. ते खेळाडूंसाठी देखील असेल, प्रेक्षकांसाठी देखील असेल. म्हणूनच आमच्या मंचाच्या अगदी उजव्या डाव्या बाजूला तुम्ही battery.ai चं जे गेम झोन आहे तिकडे जाऊन फ्री रजिस्ट्रेशन करा. त्यामुळेच तुम्हाला iPhone 17 जिंकण्याची संधी असेल. ही प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. मॅच लोडी सुरुवात. शेवटचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय.
खोल टपाच्या इन टू द ब्लॉक होल. वाटा बॉल, सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा. जय सोनीचे हे अप्रतिम षटक म्हणावं लागेल. 1 षटकाचा खेळ संपलाय. 3 धावा, 1 गडी बाद. लाजबाब गोलंदाजी. जावेद शेख यांना विनंती करतोय की आपण मंचावर या. एक महान खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये नासिर शेख त्यांचेच बंधू आहेत. जावेद शेख एक टेनिस बॉल क्रिकेटचे एक महान खेळाडू. अमृत 11 टीमसाठी. चला आपण ह्या ओव्हरमध्ये सन्मान करणार आहोत मान्यवरांचा. मी ओ टू संतोष म्हात्रे सँडी सर. थँक्यू विघ्नेश. या देवा क्रिकेटचं मोठं नाव आणि NMTचे अध्यक्ष अनुप पाटील यांच्या शुभ हस्ते होतं, ज्याने अरसे पाटील खऱ्या अर्थाने पहिली नवी मुंबईचा हा खेळाडू मी म्हणेन निश्चित अक्षरशः गाजवली होती. अरसी पाटील फाउंडेशनची ती अरशी ट्रॉफी तुम्ही घरामध्ये कधीही देवाच्या जेव्हा ती अरशी ट्रॉफीचा बेस्ट बॅटर अवॉर्ड देवाला मिळाला होता. त्याचा इच्छुचित सन्मान करता. टेनिस क्रिकेटचा एक बेस्ट ऑलराऊंडर ज्याने 10 वर्ष अतिशय अधिराज्य गाजवताना आपला ऑलराऊंडर परफॉर्मन्स तमाम नवी मुंबईला दाखवला. ओ टू विघ्नेश. थँक्यू व्हेरी मच. रायगडचा टायगर फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे. काय घडलंय? रायगडचा टायगर परतलाय. धक्का क्रमांक 2 लागलाय. फलंदाजाला परतावा लागेल. मोहसिन बलोचच्या पहिल्याच बॉलवर टॉप एज लागली. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. अगदी लेंथ बॉलला पिक करायचं होतं, टायमिंग होऊ शकलं नाही. टॉप एज लागली आणि लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये राहुल म्हात्रे सेफ हँड त्याने झेल पकडलाय. रायगडचा टायगर दबक्या पावलाने आता डगआउटच्या दिशेने जात असताना दुसरा धक्का लागतोय 3 आकड्यावर मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर टीमला. निलेश भोईर यांचं देखील आगमन झालंय. पोलीस दलामध्ये देखील ते कार्यरत आहेत. त्यांचं देखील सरस स्वागत आहे. या प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. टीम अडचण्यामध्ये आहे, टीम संकटामध्ये आहे. या संकटातून सोडवण्यासाठी संकट मोचकची भूमिका बजवावी लागेल एका फलंदाजाला. रोहित पुजारी मॅन फ्रॉम महाफे चेक. त्या दरम्यान टेनिस क्रिकेट विश्वातील एक आणखी एक मोठा खेळाडू नवेद भाई यांचं आगमन झालेलं आहे. नवेद भाई बड़े दिल से आपका मंच के ऊपर स्वागत है. ओ टू विघ्नेश. तर रोहित पुजारी मॅन फ्रॉम महापे या टीम कडून तो खेळतोय आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय रुणाल नारायण म्हात्रे. संकट टीम आहे तर संकट मोचकच्या भूमिकेमध्ये रुणाल म्हात्रेने नेहमीच आपले अदाकारी दाखवली आहे. मोहसिन बलोच इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. पहिलाच बॉल. आणखीन एक संधी आहे. राहुल म्हात्रे येईल आणि राहुल म्हात्रे घेईल की मिड ऑन रिझनचा क्षेत्ररक्षक गेल. यामध्ये कुठेतरी कॉलिंग खराब आहे. विक्की मुंबईकर आणि त्याचबरोबर राहुल म्हात्रे हे 2 प्लेयर मध्ये गफलत होती. रुणाल म्हात्रेची जर विकेट प्राप्त झाली असती तर अप्पा स्ट्रायकर्स टीम आता अगदी ड्रायव्हिंग सीटवर असता. पण रुणाल म्हात्रे हा डेंजरस प्लेयर आहे. हा संकट मोचक आहे. ज्या वेळेस आपल्या गावासाठी ज्या वेळेस क्रुशियल सिच्युएशन येते ना त्या वेळेस हा खेळाडू नेहमीच आठवतो आणि या खेळाडूला मिळते पहिल्याच बॉलवर जीवनदान. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. 65 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 60 करायचे. 5 ओव्हरचा सामना आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, प्रेक्षकांच्या नजरा, प्रेक्षकांची पावले आता भूमिपुत्र मैदानामध्ये हळूहळू येत असताना मेगा संडे मध्ये मेगा सुपर 8चा थरार तुम्ही अनुभवताय. आता मात्र मोठा फटका लगावला जातोय. टायमिंग होऊ शकला नाहीये. एकदा संधी मिळते आयुष्यात, 2 संधी मिळत नाही. रुणाल म्हात्रेला परतावा लागेल. 3रा धक्का, 3रा फलंदाज मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीमला लागतोय. फलंदाज रुणाल म्हात्रे. बॅक टू द डगआउट.
मोहसिन बलोच काय गोलंदाजी सुरू आहे. खोलबट टप्प्याचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने. राहुल म्हात्रे या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. येईल तोपर्यंत सिंगल मिळते. राहुल म्हात्रे नेहमी कॉन्ट्रीब्युशन देतो. फिल्डिंग, बॉलिंग, बॅटिंग या तिन्हीपैकी एक ना एक कुठल्या तरी फॉर्मॅटमध्ये आपली चमक आणि जमक दाखवतोय राहुल म्हात्रे. एक झेल पकडला. मोहसिन बलोचचं कौतुक करावं लागेल. कालच्या शेवटच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचमध्ये देखील अचूकता आणि भेदकता पाहायला मिळते. मोहसिन बलोच बॉल आतमध्ये आला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत असताना जय सोनी चेंडू जातोय डीप मध्ये. ओव्हर थ्रो 2 धावा मिळतील. एक्के दुक्केने ही मॅच बनणार नाही. रोहित पुजारीकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, पण आता या दोन्ही यंगस्टर खेळाडूला चांगला खेळ करावा लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. मोहसिन बलोच, माजिद बलोच हे दोन बंधू काल देखील 1 धाव देऊन 3 गडी बाद केले होते. शेवटच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता मोहसिन बलोच. या मॅचमध्ये देखील धारदार गोलंदाजी. आडव्या बॅटने टॉप एज. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. काल कॅच ड्रॉप दुसऱ्यांदा चूक झाली होती. गोलंदाजाला मात्र साथ मिळत नाही. दुसऱ्यांदा ही चूक झाली अप्पा स्ट्रायकर्स टीम कडून. 4 धावा मिळतील. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 12 या आकड्यावर. 12 वर 3 गडी बाद. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉलमध्ये अजूनही करायचे तब्बल 53 धावा. O2 एक प्रख्यात टी.जे. मास्टर या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना आपल्या या मेगा संडेमध्ये संगीतमय करण्यासाठी डी.जे. आदेश आमच्या सोबत जोडले गेलेत. सोररच्या भूमिकेत आमचे परममित्र आनंद यादव देखील आमच्या सोबत जोडले गेलेत आणि संपूर्ण tenniscricket.in ची टीम 5 कॅमेरासह या स्पर्धेसाठी जोडली गेली. गौरव सावंतचं देखील कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने ज्याने आज या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं. सलग 5 दिवस. आज शेवटचा दिवस आणि शेवटच्या या टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय गोलंदाज पार्थ चंदन ज्याने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपली छाप सोडली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. स्ट्राईक एंडवर सर्वेश यादव. पहिलाच बॉल आडव्या बॅटने टॉप एज लागले. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? तोपर्यंत एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 18 मध्ये 53 करायचे आहेत. आता 18 मध्ये 17 मध्ये करायचे आहेत. 51 धावा होऊ शकतील, धावा बनू शकतील. म्हणूनच पॉझिटिव्ह अप्रोच तुमचा फार महत्वाचा आहे. अप्रोच आणि माइंडसेट कशा पद्धतीने सामना बनू शकतो. ऑप्शनच्या बाहेर लाईन मिस केली. नासिर शेख आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. 15 धावा अजूनही 50 करायचे आहेत. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर लगातारचा दुसरा व्हाईट बॉल हाताळला गेलाय. सर्वेश यादव भरपूर नजर असेल या खेळाडूकडे. युनायटेड टीमचा हा खेळाडू आणि इम्प्रेस केले. मागचे 2 हंगाम सर्वेश यादवने युनायटेड टीमसाठी भरपूर चांगलं कामगिरी केली. इथे मोठ्या प्लॅटफॉर्मवर मोठा परफॉर्मन्स करावा लागेल तरच लोकांच्या नजरेत येईल. त्यामुळेच असे खेळाडू फार महत्त्वाचे असतात. म्हणजे या यंगस्टर खेळाडूंना हे प्लॅटफॉर्म देणारा ही स्पर्धा आहे. सर्वेश यादव असेल, रोहित पुजारी सारखा खेळाडू आहे ज्याने देखील माफे टीमसाठी भरपूर चांगलं क्रिकेट खेळले. पण या यंगस्टर खेळाडूंना आता दमखम दाखवावे लागेल. टीमची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 18 षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. पार्थ चंदन पुन्हा एकदा सोडून दिलाय. इथे लाईन चांगली आहे. ऑफस्टम्पवर मारा ठेवला गेलाय आणि बॅटिंग टीम कडून आली आहे. DRS घेतला जातोय व्हाईट साठी आणि अंपायर त्याचे पाहणी करत असताना मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. खास करून आमची सगळी युनायटेडची टीम. कारण की ज्या पद्धतीने युनायटेड स्पोर्ट्स काम करते
अगदी नुसतं क्रिकेट आणि तर क्रिकेटच्या पलीकडे सामाजिक बांधिलकी युनायटेड स्पोर्ट्सची आम्ही सातत्याने पाहिलेत. राम पोळ सर असतील किंवा सुरेश राणा सर असतील, राजभोग सर असतील, सत्रे सर असतील, या सगळ्याच मंडळीने भरपूर चांगली युनिटी बनवली, स्पिरिट दाखवलं. सातत्याने एक फॅमिली बॉन्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सगळेच युनायटेडचे सदस्य आमच्या सोबत मंचावर आहेत. फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजेच हा बॉल डॉट येईल. टीमची धावसंख्या आता स्थिर आहे 18 जसजसे चेंडू पुढे जातील तसं मात्र प्रेशर येईल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण की धावा कराव्या लागतील. हा 5 स्ट्रायकर्स टीम याच मैदानावर NMPL ची स्पर्धा ज्यांनी जिंकली होती. फटका चांगला आहे ऑन साइडला. फलंदाज आहे सर्वेश यादवच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. टायगर आणि मॅच अजून जिवंत आहे असा सांगणारा षटकार. सर्वेश यादवच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. मॅच अजूनही ऑन आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त असं सांगणारा षटकार आहे. थोडंसं टेन्शन वाढवल्या 5 स्ट्रायकर्स टीम कडून. 5 चंदन एक्सपेन्सिव्ह ठरतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर प्रेशर 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 आहे दोन्ही टीमवर. सुपर 8 सुपर 4 मध्ये जाण्यासाठी आता प्रयत्न केला जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25. 40 करायचे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चौथ्यांदा हे घडलंय. 4 व्हाईट बॉल हाताळले गेलेत. 5 चंदन खराब गोलंदाजी. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केलेत. जिकडे धावा येत नव्हत्या तिकडे धावा आता मात्र बरसायला लागलेत. हा षटकार आहे ना या डगआउट मध्ये कुठेतरी चैतन्य निर्माण केले. सर्वेश यादव वर्सेस आपण पार्थ चंदन अशी बॅटल पाहू शकाल. फटका हवेत आहे. फटका चांगला आहे. सर्वेश यादवच्या बॅट मधून येतोय. न कद बडा न पद बडा, मुसीबत में जो खड़ा वो सबसे बड़ा. सर्वेश यादवच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग battery.ai षटकार. सर्वेश यादवने हा सामना जर जिंकून दिला तर साई सागर या टीम कडून तब्बल 5000 चा कॅश प्राइज दिला जाईल. हा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना टीमची धावसंख्या 32. अजूनही करायचे धावा जर पाहिल्या तर 33 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. चेज इज ऑन. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे. फुलरचा चेंडू आहे थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक संपला गेले. तिसरं एक्सपेन्सिव्ह ओव्हर. तब्बल 22 धावा खर्च केल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर मध्ये धावा होत्या फक्त 12 आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 34. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 31 धावा. 12 गेंदे 31 रन्स. मॅच ऑन आहे. 5 स्ट्रायकर्स वर्सेस मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर. एकीकडे आपण पाहू शकाल प्रशांत तडाखे यांचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला विराज पाटील यांचा संघ आहे. एकीकडे आपण जर पाहिलं तर CBD आहे तर दुसऱ्या बाजूला आहे बेलापूर. दोन्ही आजूबाजूचे परिसर आहेत. एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जय सोनी जो गुजरात वरून आलाय, कच्छ परिसरातून बिलॉंग करतोय, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय अप्पा स्ट्रायकर्स टीम कडे. तर दुसरीकडे उस्मान पटेल रायगडचा टायगर हा खेळाडू देखील पाहायला मिळते. मॅच आता ऑन आहे. सर्वेश यादव रोहित पुजारी या 2 यंगस्टरवर आता जबाबदारी आहे. या जबाबदारी कशा पद्धतीने हे पेलवत असताना जिंकून दिला तर रोहित पुजारी आणि त्याचबरोबर सर्वेश यादवने तर
किरण म्हात्रे यांच्या वतीने तब्बल 2000चा कॅश प्राईज दिला जाईल. आमचे गोटिवली गावाचे 40+ खेळाडू आहेत. किरण म्हात्रे यांच्या वतीने 2000चा कॅश प्राईज, त्याचबरोबर साईसागर युनायटेड टीमकडून देखील दिलं जाईल 5000 कॅश प्राईज सर्वेश यादवसाठी. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. फिरकीचा जादूगार मॅन फ्रॉम नेरूळ 11 नेरूळ मिस्टर राहुल म्हात्रे. अंडरम क्रिकेटचा बेहतरीन खेळाडू आहे. फिरकीचा जादूगर आहे. दोन्ही बाजूने चेंडू वळवतोय. आता ही फिरकी रोहित पुजारीच्या अगेन्स्ट कशी चालते हे पाहणं गरजेचं आहे. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 31 करायची आहेत. पहिला बॉल फिरवलाय, पडल्यानंतर बाहेर निघाला. ही आहे राहुलची जादू. राहुल म्हात्रे हा कच्च्या गुरुचा चेला नाही. भरपूर क्रिकेट खेळलाय, भरपूर क्रिकेटचा अनुभव आहे. नेरूळ गावाच्या क्रिकेटच्या प्रगतीमध्ये सध्याच्या घडीला राहुल म्हात्रेचा देखील सिंहाचा वाटा आहे. राहुल म्हात्रे जुना जाणकार आणि एक्सपिरियन्स खेळाडू आहे. रोहित पुजारीने देखील मापे टीमसाठी चांगली खेळी केली आहे, पण आता एक चांगले स्ट्रोक लगावायला लागतील. 11 मध्ये 31 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. अप्पा स्ट्रायकर्स वर्सेस मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान. हाय व्होल्टेज मुकाबला. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागत असताना 2000 प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत tenniscricket.in च्या माध्यमातून. आखो टप्प्याचा बॉल शॉर्ट टर्म पुल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल आणि मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीमसाठी युजफुल. रोहित पुजारीच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग battery.ai षटकार. मिळतोय. दोन्ही बॅटर आता रंगात आहे, ढंगात आहे. दोन्ही बॅटर आता चांगल्या स्थितीमध्ये आहे. आता समीकरण आहे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये करायचे 25. बॅटची एज कॉट बिहाइंडची संधी होती. काय घडलंय? रोहित पुजारी वेगाने धावलाय. सिंगल मिळते. चिकी रिस्की सिंगल होती. टॉप एज लागली होती, पण इथे कॅच कॅरी झाले नाही आणि इथे सिंगल मात्र मिळते. 1 धावाला टीमची धावसंख्या पुढे जात असताना 41. 9 बॉल 24 करायचे आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला ऑन ड्राय केला. क्षेत्ररक्षक आहे. सर्वेश यादवला परतावा लागेल. राहुल म्हात्रेने करामत केली. फलंदाज बाद होतोय सर्वेश यादव. बॅक टू द डगआउट. ना 40+ कामिल आसिफ भाई आणि पप्पा यांचं मी सरसे स्वागत करतोय. ही स्पर्धा ही लीग पाहण्यासाठी हे मुख्य व्यासपीठावर आहेत. वेलकम. फरीफ भाई आपका भी बड़े दिल से स्वागत है. ओ टू विघ्नेश. बघा या मॅच नंतर सेमीफायनलच्या चिठ्ठ्या उडवल्या जातील. लक्षात घ्या, त्यासाठी 3 ओनर किंवा 3 कॅप्टन कृपया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित राहा. आणि ही मॅच संपल्यानंतर आपण सुपर 4च्या चिठ्ठ्या सेमीफायनल कशा पद्धतीने ड्रॉ केला जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. त्यामुळेच जे सुपर 4चे 3 संघ आहेत त्या 3 संघांना विनंती करतोय की आपण लगेचच मॅच संपल्या आमच्या मुख्य व्यासपीठावर या. चला मॅचचं इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 8 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला मिस्टर विक्की बनसोडे. तळोली गावचा सितारा आहे. बघा ही यंगस्टरची भरणा असलेला संघ आहे ज्यामध्ये सगळेच यंगस्टर खेळाडू पाहायला मिळाला. विक्की बनसोडे क्षमता आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आखो टप्प्याचा बॉल ऑन साइडला ऑन ट्राय केला. एलिव्हेशन नाही आहे. चूक झाली आहे. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. विक्की मुंबईकर आपल्याला पाहायला मिळतील. एका धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या आकड्यावर. आता 7 मध्ये 23 करायचे. 7 बॉल 23. हा बॉल फार महत्वाचा असणार आहे. या बॉलवर मोठा हिट आला तर मॅच मध्ये रंगत वाढेल आणि ही रंगत
वाढावी असं तमाम प्रेक्षकांना वाटेल. सुपर 8चा थरार तुम्ही अनुभवता. त्यानंतर एक मॅच नंतर लगेचच आपण सेमीफायनलचे 2 सामने असतील. त्यानंतर मेगा फायनल. त्यानंतर आयफोन 17चा लकी ड्रॉ जी battery.ai च्या माध्यमातून पाहायला मिळेल. फ्री रजिस्ट्रेशन आहे, त्यामुळेच रजिस्ट्रेशन करा आणि आयफोनसाठी दावेदार बना. फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने लॉंग ऑफ फ्रीजन मध्ये येतोय. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे रोहित पुजारीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 आकड्यावर. आता समीकरण आहे 6 बॉल. 6 बॉल मध्ये अजूनही करायचे 19 धावा. 6 बॉल 19 धावा. 19 धावा 6 बॉल. बघूया अप्पा स्ट्रायकर्स की मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान. तोपर्यंत असं म्हटलं जातं की माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, तुमचं टेन्शन दूर करतं संगीत. ऐकूया एक मधुर गीत. वर्सेस मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर असा सामना आहे. आपण पाहू शकाल 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 19 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर स्वतः कॅप्टन येतोय मिस्टर विक्की मुंबईकर, मॅन फ्रॉम दिवाळे. विक्की मुंबईकर जो नवी मुंबईचा सितारा आहे, जो अनेक स्पर्धेमध्ये गाजलाय, अनेक आयकॉन स्पर्धेमध्ये देखील एक महत्वाची भूमिका बजावली. 6 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. विकी वर्सेस विकी. पहिलाच बॉल सबमरीन राहिलाय, पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट बॉलची सांगता होते. विकी बनसोडे वर्सेस विकी मुंबईकर. व्ही फॅक्टर, पण व्ही फॅक्टर मध्ये विक्ट्री कोणाला मिळेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. एक एक बॉल, एक एक धाव, एक एक फटका फार महत्वाचा आहे. 5 मध्ये करायचे 19 धावा. मागच्या मॅच मध्ये भावेश नाईकने करामत केली होती. सुपर डुपर परफॉर्मन्स केला होता, सामना जिंकून दिला होता. यावेळी देखील ऑन ट्राय केला जातोय. एकच धाव मिळते. एका धावाला टीमची धावसंख्या पुढे जात असताना आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये करायचे 18 धावा. म्हणजे 4 बॉल मध्ये 3 मारावे लागतील. रोहित पुजारी ज्याच्याकडे क्षमता आहे, अगदी कमी वयामध्ये आपल्या गावासाठी मापे टीमसाठी तो खेळला आणि भरपूर चांगल्या पद्धतीने धावा केल्या. रोहित पुजारी 4 बॉल 18 धावांची आवश्यकता. फटका फसलाय. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करत असताना टॉप पेज लागलाय. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. विक्की मुंबईकरचं सेलिब्रेशन पाहू शकाल. फलंदाज बाद होतोय. रोहित पुजारी. बॉल 18 धावांची आवश्यकता. 3 षटकार जर लगवतोय तर मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान सेमीफायनलला पोहोचेल. या 3 बॉलपैकी 1 बॉल डॉट झाला तर अप्पा स्ट्रायकर CBD टीम हा सेमीफायनलला पोहोचेल. दोन्हीही शक्यता आहेत. बॅटिंगसाठी मॅन फ्रॉम दिवा नवसा ते टीम साठी अनेक वर्ष क्रिकेट खेळणारा आणखीन एक सितारा मिस्टर गिरीश सावंत मैदानाच्या आतमध्ये आलाय. 3 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 18 धावा. विक्की मुंबईकर जो कॅप्टन आहे, अप्पा स्ट्रायकर्स टीमचा आयकॉन खेळाडू आहे. नवी मुंबई आयकॉन म्हणून खेळत असताना भरपूर चांगली कामगिरी राहिली आहे.
3 बॉल 18 धावा. फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल, अजिंक्य लाडो तोपर्यंत फक्त सिंगल मिळते, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि आता समीकरण येऊन ठेपलाय. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये करायचे तब्बल 16 धावा. मॅच ऑन होती, अगदी 65 धावा. याचा पाठलाग करत असताना सुरुवात खराब झाली. स्वराज म्हात्रे, उस्मान पटेल, रुणाल म्हात्रे एकाच ओव्हरमध्ये बाद झालेत. काय गोलंदाजी राहिली जय सोनीची, ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळता. फटका हवेत आहे, फटका चांगला आहे, चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषी पलीकडे षटकार. 6 धावा. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 10 धावा करायचे. रणजी ट्रॉफी ही देखील आठवते की 1 बॉल मध्ये 9 धावा झाल्यात. क्रिकेटमध्ये 1 बॉल मध्ये 10 धावा झाल्यात, 1 बॉल मध्ये 11 धावा देखील झाल्यात. त्यामुळे या धावा देखील होऊ शकतील जर गोलंदाजाने चूक नाही केली तर या धावा होणं शक्य नाही. गिरीश सावंत 1 बॉल 10 धावा. सुपर 4चं तिकीट जवळजवळ निश्चित झालंय, पण क्रिकेट हा निश्चिताने भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये लॉंग स्टॉप रिजन मध्ये ठेवला. शेवटचा बॉल आहे, स्वतः कॅप्टन आहे गिरीश सावंतच्या बॅटमधून षटकार आला. 1 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. सुपर 8चा आणखीन एक कडक मुकाबला प्रेक्षकांच्या बेटीस. शेवटच्या टप्प्यावर शेवटच्या बॉलवर 1 बॉल 10 धावांची आवश्यकता. या बॉलवर षटकार आलाय, पण हा षटकार विजयी मिळून देऊ शकणार नाही, कारण की 4 धावाच्या फरकाने हा सामना पराभवाला सामोरं जावं लागलं. टीम मच्छिंद्रनाथ प्रतिष्ठान टीमला आणि अप्पा स्ट्रायकर्स टीम आणखीन एक संघ ठरलाय जो सुपर 4 मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय. वेल प्लेड आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम अप्पा स्ट्रायकर्स. अभिनंदन टीमचं, अप्पा स्ट्रायकर्स टीमचं. आणि चला 3 टीम लवकरच या आपण मंचावर आणि आपण करणार आहोत सुपर 4चा ड्रॉ आणि मॅन ऑफ द मॅच जाणार आहोत मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. सलग कॅप्टन आणि ओनर तिन्ही टीम